फ्रेंड्स, मी डॉक्टर शीतल महाजन। आज आपल्या श्रावण वेट लॉस सिरीजच्या आपण थर्ड पार्टमध्ये आलेलो आहोत। तर आज आपण वॉटर म्हणजे हायड्रेशन ह्या गोष्टीवरती डिस्कस करणार आहोत। वेट लॉसमध्ये आपल्याला वॉटर इनटेक ही आपला काउंट करणं खूप गरजेचं असतं, कारण आपलं शरीर हे 70% पाण्याने बनलेलं आहे। तर पाणी कसं प्यायचं, पाणी पिण्याची वेळ कोणती, पाणी कुणी किती प्रमाणात प्यायचं, ह्या गोष्टींबद्दल आज आपण थोडंसं डिस्कस करणार आहोत। तर पाणी पिणं हे डिसाईड करतं तुमच्या वेटनुसार, म्हणजे तुमचं वजन किती आहे त्यानुसार तुमचा वॉटर इनटेक डिसाईड होतो। ज्यांचं वजन 60 किलो आहे त्यांनी ॲप्रॉक्सिमेटली 2.5 ते 3 लिटरपर्यंत पर डेमध्ये पाणी घेतलं पाहिजे। ज्यांचं वजन 80 किलोपर्यंत आहे त्यांनी 3.5 ते 4 लिटर वॉटर पर डेमध्ये कंझ्युम केलं पाहिजे। पाणी पिण्याची वेळ, तर पाणी तुम्ही दिवसाच्या कोणत्याही वेळेत घेऊ शकता। सकाळची सुरुवात ही तुम्हाला पहिलं पाणी पिऊनच केली पाहिजे। सकाळी तुम्ही कोमट पाणी पिऊ शकता, त्यामुळे तुमचं डायजेशन बूस्ट होतं, तुमचं शरीरातले टॉक्सिन्स बाहेर पडायला मदत होते, त्यामुळे तुमचं दिवसभर तुम्ही कंझ्युम करणार त्यासाठी तुमचं GI फ्लोरा प्रिपेअर होतो। तर त्याच्यासाठी सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी पिणं गरजेचं असतं। पाणी पिताना तुम्हाला 2-3 गोष्टी निकषानं कराव्या लागतात। पहिली गोष्ट म्हणजे पाणी पिताना तुम्ही कधी उभारून किंवा गडबडमध्ये पाणी प्यायचं नाही। पाणी पिताना तुम्ही निवांत बसायचं, प्रत्येक सिप हा एन्जॉय करत करत तुम्ही पाणी प्यायचं आहे। देन जेवणाच्या आधी अर्धा तास, जेवणानंतर अर्धा तास आणि जेवणाच्या मध्ये बिलकुल पाणी प्यायचं नाही। याचं कारण असं आहे की जर तुम्ही जेवणाच्या मध्ये पाणी पिलं तर तुम्ही जे काही खाल्लेलं आहे तर ते बल्ज होतं, त्यामुळे तुम्हाला गॅसेस किंवा ब्लॉटिंगचा प्रॉब्लेम होऊ शकतो। प्लस जेवणानंतर तुम्ही अर्धा तासाने पाणी प्यायचं, म्हणजे तुम्ही जे काही जेवण केलेलं आहे ते डायजेस्ट व्हायला मदत होते आणि नंतर आपण अर्ध्या तासाने पाणी पिलं तर ते डायजेस्ट झालेलं पुढे ॲब्सॉर्ब होण्यासाठी मदत होते। तर ह्या गोष्टी असतात। प्लस वॉटर इनटेक तुमचा एक्सरसाइजच्या दरम्यानही तुम्ही काउंट केला पाहिजे। तुम्ही एक्सरसाइजच्या मध्ये 1-2 ते 3 वेळा ब्रेक घेऊन थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे, कारण एक्सरसाइजच्या दरम्यान तुमच्या मसल्स स्ट्रेच होत असतात, तर त्या मसल्सची रिकव्हरी होण्यासाठीही आपल्याला पाणी गरजेचं असतं, त्यामुळे एक्सरसाइजच्या दरम्यान तुम्ही पाणी घेणं गरजेचं असतं। देन वॉटर रिस्ट्रिक्टेड असतं, काही लोकांना वॉटर रिस्ट्रिक्ट असतं। तर ज्या लोकांना डायबिटीस आहे, ज्यांना किडनी रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत, ज्यांच्या बॉडीवरती सूज आहे, ज्याला अनासारखा म्हणतात, म्हणजे जनरलाइज्ड बॉडीवरती सूज असते, त्यांना दिवसाचं वॉटर रिस्ट्रिक्ट केलेलं असतं, तर त्यांनी त्यांच्या डॉक्टरांनी रेकमेंड केल्याप्रमाणे तेवढ्याच प्रमाणात पाणी प्यायचं आहे। वॉटर त्यांच्यासाठी रिस्ट्रिक्ट असतं, कारण तिथे त्यांच्या किडनीचं फिल्ट्रेशन चांगल्या पद्धतीने होत